माननीय जिल्हाधिकारी यांना आज निवेदन अशासाठी दिलं की सन 2008 नोव्हेंबर 2008 साली एक अध्यादेश महाराष्ट्र शासनानं पारित केला राज्यपालांच्या स्वाक्षरीनं। त्या अध्यादेशामध्ये जेवढे काही राज्यामध्ये इंडस्ट्रीज येत आहेत, कारखाने येत आहेत, त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था जसं महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, युनिव्हर्सिटीज असतील, 20 तांत्रिक कामगारांच्या कंपन्या 20 तांत्रिक कंपन्या असतील, या ज्या ठिकाणी कायमस्वरूपी नोकऱ्या आहेत त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्रांना परमनंट करावं, 80% जागा त्यांच्यासाठी रिझर्व कराव्या, अशा पद्धतीचा हा GR आहे। सन 2008 साली हा GR आला 17 नोव्हेंबर 2018ला। आता या GR नुसार माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 7 लोकांची समिती गठीत करण्यात आलेली आहे। या कमिटीनं 3 महिन्यातनं एकदा बैठक घेऊन जिल्ह्यातल्या विविध उद्योगांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किती नोकऱ्या आहेत आणि स्थानिक भूमिपुत्रांना तिथं किती परमनंट केलं गेलं याचा अहवाल, याबाबतची बैठक घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी 3-3 महिन्याला तो अहवाल घ्यायचा आहे। आजपर्यंत एक धक्कादायक बाब माझ्यासमोर आलेली आहे। 2008 साली हा GR आला। मी कलेक्टरांना आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की आपल्या इथं काय बैठका झाल्यात का 2008 सालापासून, तर मला धक्कादायक गोष्ट समोर आली। ती म्हणजे त्यांनी सांगितलं की या सचिवांनी आम्हाला बैठक घ्या म्हणून कळवलं नाही, त्यामुळे बैठक झाली नाही। हे वास्तविक अध्यक्षांनी, कलेक्टरनं हे उत्तर द्यावं, यासारखं दुसरी बाब नाही, कारण कलेक्टर यांच्या अध्यक्षतेखाली अशा गठन झालेल्या आहे। आणि महाराष्ट्रामध्ये एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना परमनंट नोकऱ्या द्याव्यात यासाठी आजपर्यंत बैठका घेतलेल्या मी महाराष्ट्रभर फिरतो आहे, मला आढळून आलेल्या नाहीत। ही धक्कादायक बाब आहे। स्थानिक जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना मी विनंती करेन, हा जो आहे 17 नोव्हेंबर 2008चा GR पाहावा। ज्या लोकांनी, ज्या तरुणांनी आपल्याला मदत केली आहे, निवडणुकीला पोलिंग एजंट झाले, अनेक मतदारांनी आपल्याला सहकार्य केलं, आपल्या मतदारसंघातले तरुण सुशिक्षित बरेच आहेत, त्या तरुणांना परमनंट नोकऱ्या 80% देण्यात याव्यात असा हा GR आहे। त्याची कार्यपूर्ती ही करण्याबाबतचा आग्रह सर्वच लोकप्रतिनिधींनी करावा। आणि माननीय कलेक्टरांना मी विनंती करायला आलो आहे, ते म्हणले मी ताबडतोब याबाबतची बैठक घेऊन पुढच्या वेळेला आपण याल त्यावेळेस आम्ही त्याच्याबाबतची माहिती देऊ आणि लवकर बैठक लावू, असं आत्ता जिल्हाधिकाऱ्यांनी जळगावच्या आम्हाला सांगितलेलं आहे। परंतु महाराष्ट्रातल्या तमाम जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, हा जो GR आहे 17 नोव्हेंबर 2008चा, त्यानुसार स्थानिक भूमिपुत्रांना 80% परमनंट नोकऱ्या, ज्या ठिकाणी महापालिका, जिल्हा परिषदा, कारखान्यांमध्ये जे बेकायदेशीर कंत्राटी कामगार लावलेले आहेत, 240 दिवस त्यांचे सलग झाले असतील, तर त्यांना या GR नुसार परमनंट करावं, असे आदेश काढावेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी, असे मी त्या ठिकाणी त्यांना निवेदन प्रत्येकाला देत आहे। आता माननीय जर जिल्हाधिकाऱ्यांना ऐकलं नाही तर माननीय प्रधान सचिव यांच्याच अध्यादेशाच्या सही आहे, त्यांची स्वाक्षरी आहे, त्यांना देखील आम्ही नोटीस इश्यू करतो। आणि नाहीच ऐकलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही भेटून याबाबतची तक्रार करणार आहोत।